हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज एक वेगळाच प्रकार माझ्या बाबतीत घडून आलेला आहे, तर तो मी तुम्हाला सांगते. तर काय झालं, आज लवकर कामे उरकून घेतली आणि बरेचसे ब्लाऊज रात्री कटिंग करून ठेवलेले होते. कधी-कधी काय होतं, जर जास्त काम असेल किंवा एक्स्ट्राचं काम आपल्याला करायचं असेल, तर मग मी कटिंग ही रात्री करून घेते आणि म्हणजे सकाळी डायरेक्ट आपल्याला मशीनवर बसता येतं. आणि मशीनवर बसलेली ही सकाळी 11 साडे 11 वाजल्यापासून माझं काम मी चालू केलेलं. एक ब्लाऊज शिवायला घेतलेला अस्तरचा ब्लाऊज होता तो. आणि तो ब्लाऊज शिवत असतानाच ही जी साडी आहे, साडी खूप सुंदर आहे. साडीचा कलरही खूप छान आहे आणि खूप ट्रेंडिंगमध्ये ही साडी आता सध्या तरी चालू आहे. तर ही साडी मला आता 4 वाजेपर्यंत शिवून द्यायची होती. अर्जंटमध्ये ही साडी आणि ब्लाऊज आलेला होता. तर जो ब्लाऊज मी शिवायला घेतलेला होता, तो शिवता-शिवता मला तसाच बाजूला ठेवावा लागला आणि मग ह्या साडीकडे वळावं लागलं. कारण आता जवळ-जवळ वाजलेले आहेत 12:30 आणि आत्ता नुकतीच एक 10 मिनिटापूर्वी त्या साडी ब्लाऊज घेऊन आल्या आणि मला म्हटलात, की मला अर्जंटमध्ये हा साडी ब्लाऊज पाहिजे, कारण त्यांना जायचं होतं. हळदी समारंभ होता आणि हळदीसाठी त्यांना ही साडी नेसून जायची होती. तर शक्यतो कसं असतं, अर्जंट असलं का आपल्याला नाहीही बोलता येत नाही. समजा जर ते कस्टमर नेहमी आपल्याकडे येत असेल, तर आपण त्यांना नाही बोलू शकत नाही. याने काय होतं, आपलं कस्टमर थोडंसं नाराजही होऊ शकतं किंवा ते दुसरीकडेही जाऊ शकतं. म्हणून कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कधी-कधी अर्जंट ब्लाऊजही शिवून द्यावा लागतो. म्हणजे आपण आपल्याला आपली वेळ ॲडजस्ट करून हे सगळं करावं लागतं, जर आपले कस्टमर व्यवस्थित आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर. तर काय होतं, आता बरेचसे कस्टमर, शक्यतो मी जास्तीत जास्त अर्जंट ब्लाऊज घेतच नाही. म्हणजे जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्यापैकी कुणी अर्जंटमध्ये असेल तर त्यांचेच ब्लाऊज घेते आणि समजा बाहेरचं कोण अर्जंटमध्ये आले तर शक्यतो मी ते टाळते. तर आता हा जो ब्लाऊज होता ना, त्या नेहमी माझ्याकडे ब्लाऊज शिवतात, त्यामुळे त्यांना नाही म्हणता आलं नाही आणि अगदी माझ्या सोसायटीमध्येच राहतात, त्यामुळे म्हटलं का चला आता देणं तर गरजेचंच आहे. तर मग तो ब्लाऊज मी पहिले कट करून घेतला साडीमधून आणि फॉल अस्तर त्यांनी आणलेलं होतं. म्हणजे तेवढं एक काम माझं वाचलं, की फॉल अस्तर बघण्यासाठी मला बाहेर जावं लागणार नव्हतं. फॉल अस्तर आणल्यामुळे माझं एक काम वाचलं. मग फॉल अस्तर आहेच, तर म्हटलं का चला आता त्यांचा ब्लाऊज रेडी करून घेऊया. कारण कधी-कधी लाईटीचाही प्रॉब्लेम होतो. तर आता जवळ वाजलेले आहेत 12:30 आणि म्हटलं ब्लाऊज कट करून घेते आणि साडी फॉल बिडिंग करूया मग. तर पहिले ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे आणि सिंपल ब्लाऊज आहे. पुढे मागे फक्त त्यांना पंचकोनी गळा पाहिजे. लेस लावायची आहे गळ्याला आणि 4 टक्सचा ब्लाऊज आहे आणि स्लीव्जही छोटे आहेत. तर इथे ब्लाऊज कट करून घेते आणि जर तुम्ही अजूनही चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील. आणि बरेच आपले ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ मी डेली टाकत असते आणि डेली व्लॉगही आपले चालू असतात. तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर अगदी योग्य आणि मोफत दरामध्ये आपल्याकडे पेपर पॅटर्न मिळून जातील. सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत. त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्हाला, 8308327954. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्हाला हवे ते पेपर पॅटर्न मिळवू शकता. तर आता माझा ब्लाऊज हा कट करून झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही ब्लाऊजवर मशीनवर अजून एक ब्लाऊज होता, तो मी तसंच ठेवला आणि हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तर हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे. आता जवळ वाजलेले आहेत 2:30 आणि 2:30 वाजता हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे. आधीमध्ये उठणं होतं, स्वयंपाक वगैरे करायचा होता, स्वयंपाकही करून घेतला आणि मग हा ब्लाऊज स्वयंपाक करतच शिवलेला आहे दुपारचं. तर आता हा ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे आणि लेस इथं फक्त बाकी लावायची राहिलेली आहे. गळ्याला पूर्ण लेस लावायचे पुढे मागे, तेवढी लेस मी लावून घेणार आहे साडीला आणि फॉल बिडिंग करायचं. म्हणजे 4 वाजता हे सगळं तयार करून मला द्यायचं आहे. आता याला हुकही लावायचे आहेत, तर बाहेर कुठे देत बसणार नाही, ते हुकही मीच लावून घेणार आहे आणि ब्लाऊज आपला तयार होणार आहे. तो खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे. बघू शकता तुम्ही, फिनिशिंगही खूप छान आलेले आहे. ही साडी ब्लाऊज तयार करून झाल्यानंतर
जो माझा ब्लाऊज राहिलेला होता तो मी स्टिच करून घेतला. तोही खूप साधाच ब्लाऊज होता, 4 टक्सचाच ब्लाऊज आहे आणि नंतर मग तो पूर्ण शिवून घेतला आणि त्यानंतर मग बरीचशी कामं जी कटिंगची होती ती करून घेतली. तर असं असतं कधी-कधी आपण जे ठरवतो दिवसभरामध्ये मला एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत, ही कटिंग करायची. आदल्या दिवशी आपण ठरवून ठेवलेलं असतं का उद्या एवढं काम करायचं, एवढ्या कामाचं आपण टार्गेट ठरवतो आणि त्याप्रमाणे आपण कामाला सुरुवातही करतो. पण कधी-कधी काय होतं, आपण जी कामे ठरवलेली असतात, त्या कामामध्ये असं एखादं काम अर्जंटमध्ये आलं का मग आपली जी कामे असतात, ती बाजूला ठेवून हे अर्जंट काम आपल्याला करावं लागतं. तर असंच आजच्या बाबतीतही माझं झालेलं होतं. आज तो साडी ब्लाऊज अर्जंटमध्ये आलं, मग ते शिवून द्यावं लागलं आणि मग जे मी आधीचं टार्गेट ठेवलं होतं, ते काय माझं पूर्ण झालं नाही. तर चला असो, जर अर्जंटमध्ये आलं तर आपण अर्जंटचे एक्स्ट्रा ₹20-25 एक्स्ट्रा लावून ते ब्लाऊज कंप्लीट करू शकतो. तर शक्यतो मी जास्तीत जास्त अर्जंटचे 30 रुपये तरी एक्स्ट्राच लावते, कारण जास्त कोणी द्यायला मागत नाही. आणि आता ह्या ब्लाऊजची शिलाई मी ₹350 घेतलेली आहे, कारण फॉल अस्तर आणि शिवाय त्यांनी लेस आणून दिलेली. मग त्यामुळे त्या ब्लाऊजची शिलाई मी 350 घेतली आणि साडीचे मी ₹50 घेतले, कारण त्यांनी फॉल आणून दिलेला होता. म्हणजे असे ते साडी ब्लाऊजचे मी ₹400 शिलाई घेतलेली आहे. तर आमच्याकडे आता सध्या तरी एवढी शिलाई चालू आहे. म्हणजे अस्तर जर मी लावलं ना तर ₹300 मी शिलाई घेते. पण आता अस्तर त्यांनी दिलं होतं आणि अर्जंटमध्ये होता म्हणून मी त्याची ₹350 शिलाई घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने शिलाईचं टार्गेट मी ठरवते आणि त्या प्रकारे शिलाईही घेत असते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब करत चला. बरेच सबस्क्राईब आपले वाढत नाही ते. तर प्लीज चॅनेलला सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.